अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत। अतुल लोंढेजी, तुमची पहिली प्रतिक्रिया या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात आणि आताच्या आलेल्या निकालासंदर्भात? असं आहे की निवडणूक आयोग हे भाजपच्या आजचं खेळणं आहे आणि मी मारल्यासारखं करतो, तू मार खाल्ल्यासारखं कर, अशा पद्धतीची वर्तणूक जी आहे ती केंद्रापासून खालती राज्य निवडणूक आयोगापर्यंत बीजेपी सोबत निवडणूक आयोगाची सुरू आहे आणि त्याचाच हा परिपाक आहे। इतका घोळ आहे मतदार याद्यांमध्ये, तर इतका घोळ आहे की 16,000 मतांची नगरपंचायत आणि त्याच्यामध्ये 4,500 मतदान बोगस दाखवून निवडणूक आयोग काही करत नाही। नागपूरमध्ये तर माझंच मतदान एका ठिकाणी माझ्या मूळ जागेवरून मी आज इतके वर्ष मतदान करतो तिथून काढून दुसरीकडे टाकून दिलेलं आहे। माझं स्वतःचं मतदान मी सांगतो तुम्हाला। तर असं अनेक ठिकाणी ज्या घोळ आहेत, मृत लोक आहेत, एका यादीमध्ये 100 लोक मृत आहेत, दुबार तिबार नाव आहेत, काढायला तयार नाही आहे निवडणूक आयोग। आम्ही 1 स्टार लावू, आम्ही 2 स्टार लावू, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं तर केंद्रीय निवडणूक आयोग बोलायला तयार नसतं, ते राज्य निवडणूक आयोगाकडे जा म्हणतं। जेव्हा की यादी बनवणं, वोटर रोल बनवणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे। आता ह्या 24 निवडणुका पुढे गेलेल्या आहे। काय झोपले होते का? हे आरक्षण कोणी दिलं? कोण ह्या सगळ्या प्रक्रिया करत आहे? या प्रक्रियेमध्ये स्पष्टपणे समोर दिसत आहे की जर एक सोबतच मोजणी होत असेल तर योग्य आहे ते, कारण की तुम्ही आता गडबड घोटाळे करणार, त्याचा परिणाम पुढच्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानावर होणार आणि त्याचा फटका जो आहे तो विरोधी पक्षाला बसणार। तसे या निवडणुका आता एक फॉर्मॅलिटी राहिलेल्या आहे। गडबड घोटाळे करून जिंकण्याचा प्रयत्न, आजच कितीतरी लोक बुलढाण्यात पकडले गेले बोगस मतदान करताना, संजय गायकवाडचा मुलगा त्यांना पळून जाण्यास मदत करतो, इतकं स्पष्टपणे दिसत असतानाही का तिथल्या अध्यक्ष जो आहे बीजेपी आणि यांचा शिवसेनेचा, त्याची निवडणूक का रद्द करत नाही निवडणूक आयोग? जेव्हा सरळ पकडल्या गेलेल्या बोगस मतदान करताना त्याला मदत करतोय संजय गायकवाडांचा मुलगा। नक्कीच। आणि अतुलजी, बॉन्ड ऐकून घ्या, एक महत्वाचा मुद्दा सुटून जाईल। त्यांनी बॉन्ड सांगितला, म्युनिसिपल बॉन्ड। म्युनिसिपॅलिटीचे जेवढे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांची आर्थिक अवस्था काय हो? त्याची बॅलन्स शीट दिलेली आहे का? जसं सोन्याच्या संदर्भामध्ये बॉन्ड काढले होते यांनी, लोकांकडनं पैसे घेतले, त्याच्या अगेन्स्ट सोनं रिझर्व्ह केलं नाही आणि न सांगताच बंद करून टाकले सोन्याचे बॉन्ड। म्हणजे उद्या आज डबघाईला गेलेले म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुन्हा तुम्ही बॉन्डच्या माध्यमातून कर्ज काढणार, सोव्हरीन बॉन्ड काढणार, ते त्याच्या माध्यमातून कर्ज काढणार आणि नंतर हात वरती करून घेणार। म्हणजे मग सरकार ते पैसे देणार, कारण राज्य सरकारची त्याला गॅरंटी असेल त्या बॉन्डला। म्हणजे राज्य सरकार ते पैसे देणार, म्हणजे पुन्हा लोकांच्या टॅक्सचा चुतडा जो आहे तो हे लोक करणार। हे स्पष्टपणे दिसत आहे की आर्थिक गर्तेमध्ये सुद्धा महाराष्ट्र कसा पुन्हा नेता येईल कर्जाच्या माध्यमातून, हाच प्रयत्न हे सरकार करताना दिसत आहे। यांना आर्थिक नियोजन अजिबात जमत नाही आहे। नक्कीच अतुलजी, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी।